आईला म्हाताऱ्याची कुठे जाग नाही, कुठे पळून बिळून गेला की काय? उठा उठा उठा, या खुर्चीत बसायचं नाही, मालकांची खुर्ची आहे, उठा. हो काय मला अरे कंबरड दुखायला लागलं म्हणून बसलो. काय झालं? कंबरड दुखू दे नाही तर मोडू दे, इथे बसायचं नाही सांगून ठेवतो आता. आले मोठे, कंबरड दुखत होतं त्यांचं, डोक्याला ताप नुसता. कुठे गेलता? किती वाट बघत होतो तुम्ही? कुठे गेलता? हे विचारायला तुम्ही काय माझे मालक लागून गेलात काय? मी कुठे पण जाईन, तुम्ही कोण विचारणार आहे मला? कुठे गेला होता म्हणून विचारायला, आणि मी गेलेलो बघून तुम्ही का नाही पळून गेलात? मी कसा पळून जाईल? अरे ही माझी कर्मभूमी आहे. काहीतरी कर्म करायची बाकी असणार म्हणून थांबलाय. कर्मभूमी म्हणे. ते जाऊ दे, कुठे गेलता सांग? हे बघा, या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी काय बांधील नाही आहे, तरी पण तुम्ही माझं डोकं खाणार म्हणून सांगतो. मी बँकेत गेलो होतो, माझ्याकडचे सगळे पैसे संपले म्हणून बँकेत पैसे काढायला गेलो होतो. या वाड्याला काही खर्च आहे, ही जी लाईट जळते ना त्याचं बिल येतं. तो जो फोन तुम्ही घेऊन सारखा हॅलो 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 कोणाला करता मला माहित नाही, पण तो उचलता ना त्याचं पण बिल येतं. ते बिल भरायला पैसे लागतात, ते आणायला मी बँकेत गेलो होतो. झालं समाधान? किती काढले पैसे? तुम्हाला काय मालकाने माझा जमा खर्च लिहून ठेवायला सांगितलाय? किती काढले पैसे म्हणे? जर मला दे थोडं. तुम्हाला कशाला? म्हणजे काय? वाड्याला करते, लाईटीला करते, फोनला करते, माझ्यासारख्या जित्या माणसाला करते ना. मला खर्चाला थोडे पैसे दे. मला काही लागतं चवरतं, दुकानदाराकडे जाऊन काय कवड्या गहाण ठेवू? अरे पण त्या दुकानदाराला कवड्या द्यायला तुम्ही जाताच कशाला दुकानात? मी आहे ना जिवंत, मला सांगा ना, मी देतो ना तुम्हाला काय पाहिजे ते आणून. अरे तू कशाला? मी जाईन की, मला पाय आहेत. तुम्हाला काय पाहिजे ते कळलं मला. काय? पण लक्षात ठेवा, यापुढे या वाड्यात ते चालणार नाही. काय चालणार नाही? या वाड्यात पुन्हा बाटली म्हणून येणार नाही. बरं बाबा, बाटली बंद. मी गॅलन म्हणून घेऊन ये. अरे मी बाटली नाही म्हणतो तर गॅलन काय म्हणता तुम्ही? काही एक येणार नाही ते सांगून ठेवतो आधीच. काय करतो विष्णू? अरे विष्णू, अरे पोरासारखा सांभाळला मी तुला. अरे मी तुझ्या बापासारखा आहे, बापाची सेवा कर. असा बाप असण्यापेक्षा नसलेला बरा. पण आहे ना, तो आहे म्हणून तू झाला ना. आता पदरी पडलं, पवित्र झालं मन, आणि बापाच्या पायावर डोसकं ठेव. 100दा पायावर डोसकं ठेवतो, पण आणणार नाही. नाही, थोडे पैसे दे. नाही देणार. तू घेऊन ये. मी पण आणणार नाही. म्हणजे काय? तू पण आणणार नाही, पैसे बी देणार नाही? अरे बाबा, माझा विष्णू पूर्वी कसा आणून द्यायचा, आता का नाही म्हणतोस? पूर्वीचा विष्णू आणि आताचा विष्णू मध्ये फरक झालाय. हो, आता मालकांनी माझ्यावर काही विश्वासाने जबाबदारी टाकली आहे. या वाड्याची, या वाड्याच्या देखरेखीची, इथल्या जमा खर्चाची. समजलं? जाऊन गपचूप खोलीत झोपा. माझ्या डोक्याला ताप देऊ नका. चला, चांगलं काम करून आलो तर आडवे आले मांजरासारखे. यांना नाही काम धंदा, मलाही देण नाही करायला. काय आडवं झालं नाही, पण आता आडवा येणार आहे. मालकानं लय श्वास टाकला ना तुझ्यावर. आता तो श्वास पार फळीत नाही मिळवला तर नावाचा सोपान नाही. तुला मी सोपान हे काय माणूस आहे हे अजून कळायचे. अगं काय प्रिया, पुरे झालं वाचन. चल चल, येतेस ना झोपायला? नाही तुझा, म्हणजे आजपासून मी झोपीन माझ्या खोलीत. प्रिया, अगं का पण? प्रथमेशनी जर तुला... मान्य आहे गाई, पण आपण किती दिवस अशी भीती मनात बाळगणार आहोत?
आणि मी दुपारी झोपले होते ना माझ्या खोलीत प्रथमेश गेल्यानंतर. प्रथमेश जसा काहीतरी भयंकर धोका असल्यासारखा अडवत होता तसं काही मला जाणवलं तरी नाही. अगं पण आणि आई, प्रथमेशचे संकेत जर आपण सूचक मानले तर मग प्रथमेशच इथून गेला असता का मला एकटीला सोडून? ज्या अर्थी तो इथनं गेला त्या अर्थी तशी काही भीती आता नसेल. पण कशाला उगीच विषयाची परीक्षा घ्यायची आपण? चल तू. मला काय वाटतं माहितीये का आई, कदाचित ना प्रथमेशच्याच मनात कसली तरी भीती राहिली असेल म्हणून तो असा वागला असेल. तू टेन्शन घेऊ नकोस, तू जरा इथे बस, मला तुला काहीतरी सांगायचंय. अगं वाजलेत किती आता? 2 मिनिटं फक्त. चल ग चल प्रिया, आई झोपायला. प्लीज बस ना. माझ्या डोक्यात एक कल्पना आली. दादा आता परत आलाय, सगळं सुरळीत चाललंय. आपण सगळे मिळून वाड्यावर गेलो तर? छान आहे कल्पना, पण हे अचानक कसं काय तुझ्या डोक्यात आलं? आत्ता मी वाड्यावर जाऊन आले ना तेव्हा मला वाडा खूपच इंटरेस्टिंग वाटला. इंटरेस्टिंग म्हणजे तुमच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी वाड्यावर जायचं, हो ना? आई तू म्हणजे अशी आहेस ना. हे बघ, गेल्या कित्येक दिवसात आपण सगळेजण एकत्र वाड्यावर गेलेलोच नाही. आणि परवा मी बाबांसमोर वाड्याचा विषय काढला तेव्हा ते तर लहानपणीच्या आठवणीत रमून गेले. आणि वाड्यावर असताना मला एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे पार्वती आजीचा आशीर्वाद. प्रिया, आई वाड्यातल्या त्या रात्रीनंतर माझा या गोष्टीवर विश्वास बसलाय की आपल्या वाड्यात ना एक अशी शक्ती आहे जी संपूर्ण शास्त्री कुटुंबाच्या मागे भक्कमपणे उभी राहते. आणि म्हणूनच सारखं वाटतंय की आपण सगळ्यांनी मिळून एकदा तरी वाड्यावर जायलाच हवं. आणि शिवाय सगळ्यांनाच रोजच्या दगदगीपासून थोडा आराम मिळेल. काय वाटतं? चांगलीच आहे तुझी कल्पना. मी ह्यांना सांगून बघते. बाबा आणि आजोबांचा काही प्रॉब्लेमच नाहीये ग. तुला तयारच करायचं असेल ना तर घरातल्या 2 राजकुमारांना तयार कर. आणि मी हे सुचवले असं अजिबात सांगू नकोस, नाही तर यायचं असलं तरी येणार नाहीत. बर, आता झाली 2 मिनिटं. हो. झोपायचं का आता? चल ना चल. गुड नाईट. अगं चल ना माझ्या बरोबर. आई काही होणार नाही ग, घाबरू नकोस. मी झोपते माझ्या खोलीत. प्रिया, आई डोंट वरी ग. गुड नाईट. कसला विचार करताय साहेब? तुम्ही डोकं चालवून ठेवले ना, मग आम्हाला विचार करावाच लागणार. काय त्यांचा फोन वगैरे काय? नाही, अजून तर आलेलं नाही. ज्या अर्थी तुझ्या मागणीवर त्यांचा अजून नकार नाही आला त्या अर्थी ती पोरगी कुठे आहे त्यांना नक्की माहीत असणार. म्हणजे मग मी साहेब पुन्हा यावेळी कोणालाही धमकी नाही द्यायची, उचलायचं नाही, मारायचं नाही, झोडायचं, काही करायचं नाही. फक्त ती सुलेखा पोलीस स्टेशनपर्यंत जाणार नाही एवढीच काळजी घे. पण समजा आपण जर मॅनेज केलं तर? म्हणजे विक्रांत नसला म्हणून काय झालं साहेब, पण अजूनही आपल्यासाठी काम करणारी माणसं तिथं आहेत. तुम्ही फक्त सांगा बस. तो वसलवार नावाचा सिंह तिकडं बसलाय त्याच्या जबड्यात.
त्याचे दात मोजायला हात कशाला घालतोयस? उगाच. मला एक शंका येते, अभिमानला खुनी सिद्ध करायचं असेल त्या सुलेखाला, तर ते तिने आधीच का नाही केलं? कदाचित साहेब तिच्याकडे पुरावे नसतील. नाही, बस कारण काहीतरी वेगळंच आहे. कारण नक्कीच वेगळं आहे. तिच्याकडे पुरावे तर नाहीतच, पण ती घाबरते. आणि ज्या अर्थी ती घाबरते त्या अर्थी या खुनाशी तिचा नक्कीच काहीतरी वेगळा संबंध आहे. वेगळा संबंध म्हणजे? असं धरून चाल की खून सुलेखाच्या हातून झालाय, पण पकडला गेलाय अभिमान. अंदाज म्हणून जोपर्यंत अभिमानला शिक्षा होत नाही तोपर्यंत सुलेखा बाहेर येणार नाही. म्हणजे साहेब खुनी कोणतरी, किंवा खून करताना आणखी कुणीतरी तिथे होतं, ज्याला खून करताना आणि अभिमानला अडकवताना तिनं पाहिलंय, आणि त्याच्यापासून तिला धोका आहे. कोण असणार साहेब? कारण खून झाला ही माहिती फक्त आपल्याला एकाच माणसाने दिली, आणि तो म्हणजे विक्रांत. कुठे तो? समोर का नाही येत? नुसता फोनवर बडबड का करतोय? सुलेखाला पकडायला काहीच करताना तो का दिसत नाही? साहेब पण तो असं का करेल? अभिमानला बरा करण्यासाठी त्यानेच तर मध्यस्थी केली. तो असं करेल? ट्रीटमेंट चालू असताना जर तो मध्ये पडला नसता तर आज माझा मुलगा माझ्या घरी असता. नक्कीच काहीतरी घोळ आहे. कोणाचा फोन घेत नाही, कुठे लपून बसला ते माहीत नाही. त्यानं आणलेला डॉक्टर सुद्धा अयशस्वी होताना दिसतोय. का नको नको ते विचार माझ्या मनात येत आहेत. परमेश्वर, मला आता ही मुलगी तर हवीच आहे, पण विक्रांतचा जबाब देखील हवा आहे. हे झाड आपण लावलंय आपल्या अंगणात, पण त्याची फळं पडतायत शास्त्र्यांच्या अंगणात. हे जर पडलं ना तर आपलं घर, अख्खं घर उखडेल. पण तसं होऊ नये म्हणून सगळ्या फांद्या छाटायला मी मागे पुढे पाहणार नाही. लवकरात लवकर मला सुलेखाचा आणि विक्रांतचा पत्ता हवा आहे. आजोबा, आजोबा तुम्ही कामात असाल तर नंतर येऊ का? कोण आहे? मी. चंदू? अरे ये ये ये. कोणाची पत्रिका वाटते आजोबा? सुलेखाची. सुलेखाची? काही गोष्टींचे अंदाज पत्रिकेवरून बांधता येतात. गेले काही दिवस
ज्या गोष्टी घडत आहेत त्यावरून हे सगळं प्रकरण सुलेखाच्या नावावर येऊन थांबत आहे. म्हणून केवळ उत्सुकतेपोटी मी तिच्या पत्रिकेचा पुन्हा पुन्हा अभ्यास करतो आहे. अत्यंत खडतर आणि कठीण प्रसंगांमधून सध्या ती जाते आहे. कुठं असेल आता ती? ते नाही सांगता यायचं बाळ. चंदू, माणसाच्या आयुष्यात चढ उतार हे असतातच, पण सुलेखाच्या पत्रिकेत ते जरा जास्तच तीव्र आहेत. एका भयानक संकटाला ती सामोरी जाणार आहे. येत्या 10 दिवसात तिच्यावर हे भयानक संकट ओढवणार आहे असं तिची पत्रिका सांगते आहे. परमेश्वरच्या हाती लागणार बहुतेक. ते किंवा जसं तिच्या नुकतंच आयुष्यात घडून गेलं तसं. सुलेखाच्या आयुष्यात काय काय घडून गेलं? एक खूप मोठं संकट ओढवलं तिच्यावर, पण तिचे ग्रह बळकट होते म्हणून ती वाचली त्यातून. आजोबा काही करून सुलेखा आपल्या हाती लागायला हवी. आणि त्यामुळेच बाळ काकाच्या मृत्यूचं कोडं उलगडू शकेल. श्रीराम श्रीराम. काय झालं आजोबा? आजोबा काय झालं? एक भयानक संकट तिच्यावर ओढवणार आहे, ज्यात तिचा जीवही जाऊ शकतो. मला वाईट वाटतंय ते पूनमचं. खूप जीव आहे तिचा सुलेखावर. सुलेखाला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. बाळच्या मृत्यूच्या तपासासाठी नव्हे, तर सुलेखाला तिच्यावरच्या या संकटाची जाणीव करून देण्यासाठी. माझं मलाच कळत नाही काय होतंय ते. तिथे मी वाड्यावर होते तरी सुद्धा मी काही करू शकले नाही हो. आणि ती प्रिया तिथे माझ्या नजरेसमोर होती, तरी सुद्धा तिचं काही वाकडं करू शकले नाही मी. शांत हो सुलेखा. मला कळत नाही मी काय करू मी. आता इतकंच कर की तू स्वतःचं डोकं चालवून काहीही करू नकोस. मला फक्त इतकंच सांगा की गतजन्मी सारखी माझी या जन्मी धिंड नाही ना निघणार.